उत्तर प्रदेशमध्ये एकीकडे निवडणुकांचं वातावरण असताना दुसरीकडे दहशतवादी हल्ल्याची खळबळ या ठिकाणी उडालेली आहे। उत्तर प्रदेशच्या ठाकुरगंजमध्ये आयसिसच्या दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलेलं आहे। टीएस आणि दहशतवादी यांच्यामध्ये एटीएस आणि दहशतवादी यांच्यामध्ये 11 तास ही चकमक सुरू होती। महत्त्वाचं म्हणजे काल इंदूर भोपाळ उज्जैन पॅसेंजर रेल्वेमध्ये झालेला बॉम्बस्फोट आयसिसने घडवून आणल्याचं बोललं जात आहे। मध्य प्रदेशातील जबडी स्टेशनच्या आधी या पॅसेंजरमध्ये स्फोट झाला। यामध्ये 9 जण जखमी झाले। सुरुवातीला या हल्ल्यामागे सिमीचा हात असल्याचा संशय होता, मात्र तपासाअंती यामागे आयसिसचा हात असल्याचा दावा मध्य प्रदेश पोलिसांनी केला आहे। आणि थेट वाराणसीवरून आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम आता आपल्याबरोबर आहेत। प्रशांत, एकीकडे उत्तर प्रदेशात निवडणुकांमुळे वातावरण पूर्ण ढवळून निघालेलं आहे, तर दुसरीकडे दहशतवादी हल्ला झालेला आहे। आज उत्तर प्रदेशातल्या बऱ्याच ठिकाणी निवडणूक होतीये, मतदान होत आहे। काय परिणाम पाहायला मिळतोय? कसं वातावरण आहे सध्या उत्तर प्रदेशात? उत्तर प्रदेशामधलं 7वं आणि शेवटच्या टप्प्यातलं आज मतदान पार पडतं आहे। खरं तर काल जी लखनौमध्ये एन्काउंटरची घटना झालेली आहे, मतदानाच्या आदल्या दिवशी जवळपास 11 तास हे एन्काउंटर चाललेलं होतं आणि या एन्काउंटरचं सावट आज संपूर्ण या मतदानाच्या प्रक्रियेवरती पाहायला मिळतं आहे, कारण अतिशय चोख असा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। धक्कादायक हे कालचं एन्काउंटर आणखीन एका दृष्टीने असं आहे की पंतप्रधान ज्या राज्यामध्ये 3 दिवस थांबलेले होते, म्हणजे वाराणसी शहरात त्यांनी 3 दिवस मुक्काम केलेला होता, त्या वाराणसीपासून लखनौ केवळ 200 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि म्हणूनच अशा इतक्या जवळ अतिरेक्यांचं हे एन्काउंटर होणं हे धक्कादायक मानलेलं जात आहे। अर्थातच या सगळ्या पार्श्वभूमीवरती मतदारांचा उत्साह मात्र अजूनही कमी झालेला नाहीये। वाराणसीमध्ये अनेक मतदार जे आहेत ते सकाळी सकाळी बाहेर पडलेले आहेत। 7 जिल्ह्यांमधल्या एकूण 40 जागांसाठी हे मतदान होतंय। पूर्वांचलमधलं हे मतदान आहे आणि या ठिकाणी भाजपनं जास्तीत जास्त जोर जो आहे तो लावलेला आहे, कारण शेवटी पंतप्रधानांची प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे। वाराणसी हा पंतप्रधानांचा मतदारसंघ आहे। देशाचे पंतप्रधान असले तरी ते वाराणसीचे खासदारही आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी जास्त जोर भाजपनं लावलेला आहे, कारण सुरुवातीला जे तिकीट वाटप झालं त्यामध्ये भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांची नाराजी होती आणि ती दूर करण्यासाठी, म्हणजे इथं चर्चा होती की भाजपला काही फटका बसेल की काय, आणि तो दूर करण्यासाठी स्वतः पंतप्रधान या ठिकाणी आले आणि त्यांनी प्रचार केला। या संपूर्ण प्रचारामध्ये हिंदुत्व किंवा पोलरायझेशनचा देखील एक मुद्दा बऱ्याच अंशी गाजला। स्मशान असेल, कबरींसाठी जागा मिळते आणि मग हिंदूंच्या स्मशानासाठी जागा मिळत नाहीये, अशा पद्धतीचं वक्तव्य पंतप्रधानांनी केलेलं होतं। वाराणसीची जी वीज आहे ती 24 तास मिळत नाहीये, त्याच्यावरून देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाद झालेले होते। त्यामुळे हे आजचं मतदान नेमकं कशा पद्धतीनं कुणाला कौल देतं, कारण पूर्वांचलमध्ये जो पूर्वांचल जिंकतो तो यूपीची सत्ता जिंकतो, आणि त्यामुळे आजच्या या मतदानामध्ये नेमकं काय होतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे आज या सगळ्या संदर्भातला काही परिणाम जाणवतोय का हे संध्याकाळी कळू शकेल, कारण किती टक्के मतदान होतंय यावर या परिणामाची दाहकता अनुभवता येणार आहे। प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।